शेतकरी मित्रांनो, आत्ताच केली सोयाबीन पिकाला पहिली महत्वाची फवारणी आणि ती कोणती केलेली आहे तर प्रॅक्टिकल मध्ये तुमच्या समोर माहिती घेऊन आलेलो आहे. इथं औषधं देखील आहे, पंप देखील आहे, सोयाबीन देखील आहे. मग नेमकी सोयाबीन पिकाला पहिली महत्वाची फवारणी कधी करणं गरजेचं आहे, कोणती करणं गरजेचं आहे? तर सर्वात आधी लक्षात घ्या, या वर्षी सोयाबीनची पेरणीच लेट झालेली आहे, कारण पावसाला उशीर झालेला आहे. त्यामुळं माझ्यासारखं तुमचंही सोयाबीन पिकाची पेरणी उशिरा झालेली आहे आणि अशा टायमिंगला सोयाबीन पीक आपलं तणनाशक फवारणी केल्यानंतर ही पहिली महत्वाची फवारणी कधी करावी आणि कोणती करावी या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहता आता सबस्क्राईब नक्की करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण मी इतरांसारखं फक्त सोयाबीन पिकाला ही फवारणी करा, ती फवारणी करा असं सांगत नाही, तर विविध प्रॅक्टिकल मध्ये तुमच्या समोर माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक पाहू शकताय. सोयाबीन पिकाला आज केली ही महत्वाची पहिली फवारणी आणि ती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. सोयाबीन पिकाला नेमकी ही पहिली महत्वाची फवारणी करावी तरी कधी आणि कोणती करायला पाहिजे? तर लक्षात घ्या, सोयाबीन पीक पेरणी केल्यानंतर आपण जी महत्वाची फवारणी करतो तर ती तणनाशकाची फवारणी करतो 15 ते 25 दिवसांच्या दरम्यान. आता मिनिमम 21व्या दिवशीच आपण ही तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. पण लक्षात घ्या, पावसामुळं सोयाबीनची पेरणीच लेट झाली, त्यामुळे थोडंफार मागं पुढे तणनाशकाची फवारणी होती. असो, आता आपल्याला ही सोयाबीन पिकाला पहिली महत्वाची फवारणी करते वेळी सोयाबीन पीक 25, 30 आणि फार फार तर 35 दिवसाचं असणं गरजेचं आहे आणि माझं सोयाबीन पीक आहे आज बरोबर 32 दिवसात. आता ही फवारणी करते वेळी मी कोणती खतं औषधं घेतलेली आहे तर लक्षात घ्या, मी सुरुवातीलाच सांगतो तुम्हाला, मी घेतलेलं आहे NPK खत. आता हे घटप्रभा कंपनीचं 21-21-21 ही जबरदस्त ग्रेड लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये आहे. 1 एकरसाठी 500 मिली याप्रमाणे आणि प्रति पंपासाठी 50 मिली याप्रमाणे मी घेतलंय. आता लक्षात घ्या, या NPK 21-21-21 हे घटक यामध्ये बघायला मिळतात, तर यामध्ये ऍडिशनल अजून झिंक, फेरस, बोरॉन हे घटक बघायला मिळतात. निश्चित स्वरूपात तुमच्या सोयाबीन पिकाचा फुटवा रेकॉर्ड ब्रेक, त्याचबरोबर ग्रीनरी शायनिंग क्वालिटी एक नंबर, हाईट देखील जबरदस्त, काळोखी देखील जबरदस्त यायला मदत होणार आहे. आता यासोबत मी काय घेतलंय तर सर्वात महत्वाचं येते वातावरणामधील होणाऱ्या बदलामुळे आपल्याला यामध्ये एखादं बुरशीनाशक घ्यायचंय. आता बुरशीनाशक स्वस्त आणि मस्त आणि जबरदस्त 1 एकरसाठी 500 ग्रॅम साफ पावडर घेतलंय. यामध्ये कार्बनडिझम आणि मॅन्कोझेब हा जबरदस्त घटक आहे. 2 बुरशीनाशक, 2 घटक एकत्र आणि हे बुरशीनाशक प्रति पंपासाठी 50 ग्रॅम आणि 1 एकरसाठी मी घेतलं होतं 500 ग्रॅम याप्रमाणे. आता यासोबत सर्वात महत्वाचं काय आहे तर इथे येतंय अळी आणि इतर किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी. तर याच्यासाठी मी काय मला आधीच सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये. यामध्ये काय आहे, यामध्ये आहे हे आहे सफेक्टचं रॅनिप्रोल कीटकनाशक. यामध्ये घटक तुम्हाला सांगायचा झाला तर यामध्ये आपल्याला कोराजिन प्लस कराटे हे 2 घटक बघायला मिळतात. आता याचं प्रमाण सांगायचं झालं तर प्रतिपंपासाठी 20 मिली आणि 1 एकरसाठी 200 ते 250 मिली याप्रमाणे घ्यायचं. आता हे झालं कीटकनाशक, पण यासोबत आपल्याला महत्वाचं घ्यायचं आहे तर ते म्हणजे, कारण सोयाबीन पीक आता आपलं गेलेलं आहे 30 दिवसाच्या पुढं आणि आता फुलकळी देखील आपल्याला तेवढ्याच प्रमाणे पाहिजे. मग याच्यासाठी काय घेतलंय मी, योगा क्रॉपचं ब्लॉसम ग्रो हे जबरदस्त टॉनिक. यामुळे काय होणार आहे, रेकॉर्ड ब्रेक फुलकडी जास्त प्रमाणे लागणार आहे आणि पुढे जाऊन फुलकडीचं रूपांतर फळधारणेमध्ये म्हणजे शेंगांमध्ये जास्त प्रमाणे होणार आहे. आता ब्लॉसम ग्रोचं प्रमाण किती तर प्रति पंपासाठी 50 मिली आणि 1 एकरसाठी 500 मिली याप्रमाणे घेतलेलं आहे. हे 4 महत्वाचे घटक मी घेतलेले आहे. आता लक्षात घ्या, भरपूर शेतकरी म्हणतील की आपल्याला स्टिकरही यामध्ये घेणं गरजेचं आहे का, तर काही गरज नाहीये. जर तुम्ही 21-21 हे घटप्रभा कंपनीचं ही ग्रेड घेत असाल खताची लिक्विड मध्ये, तर यामध्ये तुम्हाला खत घ्यायची, यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे स्टिकर आहे तर हे घ्यायची गरज नाही. आता लक्षात घ्या, पाऊस पडलेला आहे, पाणी स्वच्छ आहे, त्यामुळे पीएच बॅलन्सची गरज नाही. पण काही शेतकऱ्यांना जर पाणी गढूळ वगैरे वाटत असेल किंवा पाण्याचा पीएच जास्त वाटत असेल तर तुम्ही पीएच बॅलन्सर यामध्ये ऍडिशनल घेऊ देखील शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता लक्षात घ्या,
ही महत्वाची मी फवारणी केलेली आहे. यामुळे जबरदस्त ग्रीनरी, शायनिंग, क्वालिटी एक नंबर येणार आहे. फुटवा रेकॉर्ड ब्रेक खतामुळे लागणार आहे आणि हाईट देखील जबरदस्त होणार आहे. एकंदरीतच काय फुलकळी जास्त प्रमाणे, आळीव देखील नियंत्रण मिळणार आहे आणि ह्या संपूर्ण फवारणीचा एक जबरदस्त रिझल्ट मला 100% येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद बरोड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करा. कारण मी माझ्या स्वतःच्या शेतातील प्रॅक्टिकल माहिती जी सांगितली तीच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जर आपली माहिती आवडली, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत पोहोचवा. ही औषधं तुम्हाला मिळत नाही, तुमच्या दुकानदाराला दाखवा, स्थानिक दुकानदाराला दाखवा आणि तिथूनच ही औषधं उपलब्ध करा आणि तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाला आणून ही महत्वाची फवारणी करा.